उभा करतोय। आता हा प्रपंच उभा करत असताना खरं तर सांगायचं सुरुवात कशी झाली, तुम्हाला वेळ आहे ना सगळ्यांना? त्यावेळेस आलो होतो, जूनचा महिना होता आणि एका विधीसाठी आलो होतो, पण ती विधी करून लोक गेली होती, मला जरा उशीर झाला होता। नदीच्या पात्र होतं त्यावेळेस हे काही नव्हतं, वाळवंट होतं इथं, म्हणजे हागणदारी होती या ठिकाणी पूर्णपणे। अशा ठिकाणी ते बॉडी रचली होती आणि त्याच्या अग्निसंस्कार दिले होते। प्रेत जळत होतं, वरनं थोडा पाऊस पडत होता आणि काही कुत्री त्यावेळेस ते प्रेत उडी मारून ढासळत होते, असं ओढत होते बाहेर। म्हणजे इथं तो सर्रास प्रकार चालत होता, पण डोळ्यानं मी तो पाहिला। मी ऐकवत होतो की असं असं होतं आणि बरेच वेळा कुत्री या ठिकाणी येतात आणि आपलं प्रेत ते काढतात आणि खातात। ही वास्तव आहे आणि त्याचे फोटो सुद्धा त्यावेळेस काढले होते। ही अशी गंभीर परिस्थिती बघितल्यावर मला एकदम मनाला हे झालं। आमच्या ग्रुपमध्ये आलो, आमचे मित्र संजय कदम आहेत, विजय पवार आहेत, खंडेलवाल आहेत, देसाई सर आहेत, आमचा ट्रस्ट आहे बालाजी ट्रस्ट। त्या सगळ्यांची मी चर्चा केली, आपलं काहीतरी केलं पाहिजे, कारण ही जर अवस्था आपली, आपण आता पॉश मध्ये राहतो, भारीतल्या गाड्या वापरतोय, सगळं करतोय, पण मेल्यावर जर अशी परिस्थिती होत असेल तर काही खरं नाही। म्हणून आम्ही स्वतःसाठी स्मशानभूमी उभं करायचं ठरवलं आणि खरं तर मग त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। प्रतिसाद मिळत असताना त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी होती। या ठिकाणी जागा पण उपलब्ध होत नव्हती। अनिल दिग्गीकर त्या काळात कलेक्टर होते, त्यांचे आमचा काही परिचय नव्हता, पण त्यांना आम्ही जाऊन भेटलो आणि असं सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती आहे। तर एकदा ते माझ्या अगोदर या ठिकाणी स्मशानभूमीत आले होते कुणीतरी ह्याच्यासाठी, त्यांनी म्हणले मला माहिती आहे तिथली परिस्थिती फार गंभीर आहे, तुम्ही करताय तर करा, मी तुम्हाला सगळं सहकार्य करतो। आणि हिंदू स्मशानभूमी, आपल्या सातारला हिंदू स्मशानभूमी नव्हती, तोपर्यंत हिंदू स्मशानभूमी म्हणून नव्हती। म्हणजे हिंदू स्मशानभूमी याचा अर्थ असा आहे की जे अग्नी देतात त्यासाठी स्मशानभूमी नव्हती। त्यावेळेस ती मान्यता प्राप्त हिंदू स्मशानभूमी म्हणून आपल्याला मिळाली। आम्ही त्यावेळेस इथं पूर्णपणे परिस्थिती भयंकर होती, वाळू होती, झाडं वाढलेली होती, त्यामध्ये मोजणी केली। आमचे विजय पवार आणि सगळे मित्र कदम वगैरे इथं येऊन मोजणी सुद्धा नियोजन केलं, 15,000 रुपये भरून नावावर केली। आणि आता बांधायचा विषय होता, बांधायच्या वेळेस आम्हाला असं वाटलं की काय नाही, स्ट्रक्चर उभं करायचं आणि 40 लाखात होऊ शकतं असं वाटलं होतं। पण ज्यात आम्ही डिझायनरकडे दिलं, सुधीर शिंदे आणि विजय देवी आहेत, की त्यांनी मोफत काम केलं आपल्या या सगळ्या वास्तूचं त्या काळात। पण त्यांनी काय सांगितलं की आम्ही मोफत करतो, पण दर्जेदार होण्यासाठी जे काय असेल, जरी सार्वजनिक असेल दर्जेदार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। मग विजय देवींनी पहिल्यांदा सुधीर शिंदेनी डिझाईन तयार केलं, डिझाईन केल्यावर ते एका पहिल्याच ह्याच्यात आम्ही सगळ्यांनी मान्य केलं, आमच्या ग्रुपने सगळ्या मान्य केल्यानंतर विजय देवींच्याकडे आरसीसी डिझाईन केलं। तर आरसीसी डिझाईन देताना त्यांनी सगळं इथला जायजा केला की सगळे आपण जे बसतोय ना, हे नदी पात्र आहे, नदी पात्र सुद्धा, तर तिथं कुठल्याही प्रकारची धर लागत नाही। मग अशा वेळेस करायचं काय हा प्रश्न पडला। नाही तर त्यांचं म्हणणं जर वरवर केलं खर्च कमी, पण पहिल्या पुरामध्ये स्मशानभूमी वाहून जाईल। मग आम्ही ठरवलं ठीक आहे, आता आहे परिस्थिती तर केलंच पाहिजे। तर त्यांनी स्ट्रक्चरल डिझाईन इतकं छान डिझाईन दिलं की आजपर्यंत 3 वेळा महापूर आला, म्हणजे या दरीच्या तळव्यापर्यंत पाणी आलं होतं, पूर्ण हे खाली होतं, पण एक वीट सुद्धा त्या ठिकाणी आणलेली नाही। आणि ह्या सगळ्या कामावर आमचे संजय कदम असतील, विजय पवार असतील, खंडेलवाल असतील, देसाई सर असतील, इथं येऊन कामावर काही स्वरूपी लक्ष द्यायचं। आता त्या नुसतं कामावर लक्ष देणं हा पार्ट वेगळा होता, कारण जमिनीखाली 174 पाईप आहे, तुम्ही जे बसताय कॉलम गेलेला आहे तो 30 फूट खाली जमिनीखाली तिथं धड लागली आणि त्याला पंक्चर डबल जायचे मोठे स्लॅब टाकले होते। आणि हे सगळं करत असताना पैसा आम्हाला लागत होता आणि आम्ही मार्केटमध्ये हिंडत होतो। आत्ताची जी आमची आर्थिक परिस्थिती, बऱ्यापैकी थोडेफार व्यवसाय होते, पण आत्ताची परिस्थिती आमची आर्थिक आहे त्या काळात अजिबात नव्हती। लोक स्मशानभूमीला पैसे मागायला गेले तर आम्हाला असे दार उभं करायचे आणि असे पैसे टाकायचे, कारण स्मशानभूमीबद्दल भीती होती ना। आणि आम्हाला अगदी धुणं भांडीवाल्या ताईपासून रिक्षावाल्या अंकल, ह्या गरीब लोकांनी जास्त मदत केली, तुम्हाला सांगायचं नाही। कारण मोठ्या लोकांना विश्वास नव्हता की बरेच वेळा समाजकार्य आजपर्यंत तुम्ही बघितलं असतं की बरेच वेळा काय होत असतं की पैसे घेतात, काहीतरी सुरुवात करतात आणि निघून जातात, आणि त्यांचं पण बरोबर असतं, त्यांना अनुभव असतात मोठ्या लोकांना। परंतु सुरुवात जी केली ते गरीब लोकांनी फार चांगल्या पद्धतीने आणि हळूहळू उभं राहायला लागलं।
40 लाख रुपये आमची जमिनी खरेदी. बरं काम दाखवायचं तर काय काम दाखवायचं, वर फक्त तारा दिसायच्या, लोकांना वाटायचे पैसे कुठे गेले सर. मग पैसे देणं थोडं कमी झालं. काही हितचिंतक होते त्यांच्यामुळे सुद्धा काही चुकीच्या गोष्टी समाजात पसरल्या गेल्या आणि त्यामुळे सुद्धा पैसे मिळणं कमी झालं. मग आम्ही लकी ड्रॉ एक कन्सेप्ट चालू केला. लकी ड्रॉ मध्ये घरोघरी फिरून एक वर्षभर तो लकी ड्रॉ तयार केला. महाराष्ट्रात पहिली केस आहे की लकी ड्रॉ मंजूर झालेला आपला बालाजी ट्रस्ट आहे. आणि शरद काटकर असतील, सगळे मित्र परिवार, त्यांनी हा जास्त प्रयत्न केला. मदनदादांनी सुद्धा लकी ड्रॉ साठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. हे चालू असताना सातारचे पालकमंत्री अजितदादा होते. म्हणजे काम चालू झालं होतं आणि अचानकपणे माझ्याकडं एक तहसीलदार आले घरी आणि त्यांनी म्हणले की तुम्हाला सातारचे पालकमंत्री त्यांनी बोलवलं. तर दादांची माझी तसा काही परिचय नव्हता. तर म्हणलं काय माझ्याकडे काम असणार. तर तरी सुद्धा आम्ही गेलो. आम्हाला त्यांनी म्हणले तुम्ही काय करताय. म्हणलं असं असं स्मशानभूमी मानतो आणि स्मशानभूमी मानतोय. म्हणजे काय करताय, प्लॅन दाखवा. तर आम्ही ते मॉडेल केलं होतं, ते मॉडेल दाखवलं. त्यांना सगळं आश्चर्य वाटलं. म्हणजे असं हे करणार आहे तुम्ही. म्हणजे त्यांना असं वाटलं की हे होणार नाही. म्हणलं हो करणार आहे. म्हणजे कसे उभे करणार, एवढे एवढे पैसे कसे घेऊ. म्हणलं आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्हाला असं वाटतं की इथं भयानक परिस्थिती आम्हाला करावं लागेल सातारकरांसाठी. म्हणले ठीक आहे, मी उद्या सकाळी 7ला स्मशानात येतो. पालकमंत्री त्यातले आम्हाला काही ज्ञान नव्हतं तरी सुद्धा आम्ही त्यावेळेस म्हणलं ठीक आहे. आता 7ला माणूस काय 7ला येणार, पालकमंत्री कोण वेळेत येतं का आजपर्यंत रेकॉर्ड. पण तो माणूस सकाळी 7ला या ठिकाणी होता. इथली परिस्थिती बघितली, त्यांना तिथलं जाणवलं सगळं. त्यांनी पदरचे 15 लाख रुपये दिले, वैयक्तिक 15 लाख रुपये या स्मशानभूमीला त्यावेळेस दिले. त्यांचं पण त्यांनी त्यावेळेस मोटिवेशन चांगल्या पद्धतीने केलं. लकी ड्रॉतनं आम्हाला एक 40 लाख रुपये मिळाले, समाजातनं एक 40 लाख रुपये मिळाले. आणि आमचा जो ग्रुप आहे त्यांनी सुद्धा चांगले पैसे काढून त्या काळात 1 कोटी रुपयाच्या आसपास ही स्मशानभूमी होती. आणि ह्या 1 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन आम्ही सरकारतर्फे केलं. तर त्या काळात 2 कोटी रुपये निघाले. कारण इथं सगळं लेबर रेटनं आणि आमचे सगळे संचालक उभं राहून काम करतो. आणि काम करत असताना नुसता पैसा नाही तर आम्हाला विरोध तर पत्करावा लागत होता. तो तर काय मगाशी तुम्ही सांगितलं तर तो त्याशिवाय निर्मिती होत नाही, त्याशिवाय मजा पण येत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन असं झालं की जे कामगार होते ते लोकल कामगार तर राहत नव्हते. कारण स्मशानभूमीची एरिया प्रेत जाताना वास येतोय, अशी परिस्थिती असताना कोण थांबत नव्हतं. मग अशा वेळेला आमचा सगळा ग्रुप जेवायला डबे घेऊन इथं यायचा. त्यांना निंबा ग्रुप आमचा त्यांना साथ देण्यासाठी इथं बसायचा आणि उभं करायचं. काही लेबर पळून गेले. पण कोल्हापूरच्या मला वाटतंय बाळू म्हणून आहे आणि दुसरा एक मॉमिडियन आहे आणि एक गुंजवटे म्हणून आहे. त्यांनी मात्र आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि अहोरात्र कमी खर्चात ही स्मशानभूमी लेबर रेटवर त्यांनी केली. पुण्याचे कोण होते ते म्हणजे ते देवानं पाठवल्यागतच आहे. मी नेहमी म्हणतो की हे सगळं जे काम करतो ते आपण निमित्त असतो, देव आपल्याकडनं करून घेतो. हे आम्ही जर मागं बघितलं तर एवढं मोठं वास्तू, काल आम्ही संजय कदम, जगदीश आणि मी इथं आलो होतो त्यावेळेस सगळं आम्ही फिरताना आम्हाला लक्षात येत अरे हे आपल्याकडनं काम झालं एवढं मोठं. म्हणजे विश्वासच बसत नव्हता आम्हाला. पण हे सगळं दानशूर व्यक्ती सातारचे आहेत, यांच्यामुळं आम्हाला हे चांगल्या पद्धतीनं पुढं करता आलं. आणि जे काही प्रॉब्लेम्स आले असे प्रॉब्लेम आले पाहिजेत, त्याशिवाय निर्मिती होत नाही हे आम्हाला जाणवलं. आता नुसती स्मशानभूमी उभी करून उपयोग नाही तर त्यात नाविन्य पण आला पाहिजे. आमचं बालाजी ट्रस्टचं ब्रीद वाक्यच आहे, जे करायचं साधं काम असलं तरी ते दर्जेदार आणि नाविन्य झालं पाहिजे. तर या स्मशानभूमीमध्ये वैशिष्ट्य काय की जे राख जी असते, पहिल्यांदा सुरुवात काय झाली होती की इथं लाकडाचं प्रमाण वाढत चाललं होतं. इथं लाकडाची वखार आहे आणि अंत्यसंस्काराला लाकडं वापरायची. मग लाकडं वापरत असताना एका व्यक्तीला एक झाड जायचं. आता आमच्या लक्षात आलं की हे प्रमाण प्रचंड आहे, मरण दर पण जास्त आहे, तर त्याला काहीतरी बदल केला म्हणून आम्ही शेण्याची पद्धत चालू केली. शेण्याची पद्धत चालू असताना जे पारंपरिक पद्धतीची अंत्यसंस्कार होते ते विरोध झाला आम्हाला. काही झोपडपट्टी आहे, माझ्यामध्ये जाधव जो मोठा इथला डॉन आहे तो त्या काळात त्या झोपडपट्टीचा प्रमुख होता आणि ते अशी लोक सगळी विरोध करत होती. पण एकदा असं झालं की रात्री 12ची बॉडी आणली होती आणि लाकडं काढायला सुरुवात केली. आम्ही बोर्ड लावला होता बाहेर की इथं आता इथं पुढे शेण्याशिवाय होणार नाही. रोज दिवसा भांडणं व्हायची आमची, कोण ना कोणतरी वाद घालायचे, तुम्ही कोण सांगणार,
तुमच्या बापाचं आहे का, अशा शिव्या पण आम्ही कधी कधी खायचो. पण त्यात पण आपला आमचे हेतू स्पष्ट होता, चांगला होता. त्यामुळं आम्ही त्या शिव्या खाऊन सुद्धा बदल तर आम्हाला तो करायचा होता, म्हणून आम्ही त्या पद्धतीने सुरुवात केली. आणि त्या दिवशी रात्री 12 वाजता तो जाधव इथं लाकडामध्ये चाललं होतं. मी रात्री 12 वाजता उठून आलो आणि त्याला सांगितलं, समजून सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीचं हे कारण आहे. हे लाकूड जर असंही केलं तर समाजामध्ये किती मोठं प्रदूषण होत असतं, लाकडापासून होत असतं, जंगलतोड होत असते, अशा अनेक काही काही गोष्टी उदाहरण दिलं. त्यानं आश्चर्य सांगतो, दुसऱ्या मिनिटाला सगळ्यांना वॉर्निंग दिली, हे झाडं लाकडं इथनं हटवा, रचलेली लाकडं काढली आणि शेण्यात करायला लावली. म्हणजे त्याचं सुद्धा कौतुक आहे. त्यावेळेस त्याला ते जाणवलं. हे सांगणारी लोक असतील तर नक्की अशा पद्धतीने. त्यामुळं आजपर्यंत जवळजवळ 30,000 झाडं आज आपली वाचलेली आहेत. त्याच्यानंतर आम्ही असं केलं की दर तिसऱ्याला जे लोक येतात त्यांना एक झाड आणि खत देतो. आता ते खत कुठलं, तर ज्या अस्थी असतं आपला दहन केल्यावर जी राख उभी राहते, ती राखीचं इथं कुंड आहे, त्या कुंडामध्ये राख साठवली जाते. आणि सातारामध्ये एक बचत गट आहे, बचत गट आणि शासकीय नगरपालिकेचं आहे ना, ते आहेत आले कुठे बोल, तर त्या लोकांनी इथं खताची निर्मिती केलेली आहे. तर ते लोक आम्हाला राख मागायला आले आणि आम्हाला म्हणजे आम्ही त्याचे पैसे देऊ. म्हणलं पैसे देऊ नका आम्हाला, तुम्ही काय करताय सांगा. पण बरेच वेळा असं आहे की त्यात सोनं मिळतं काय असं लोकांचं वाटतं आणि ते नेऊन त्याचा व्यवसाय करणारा सुद्धा समाजात आहे. तर ते म्हणले असं असं आम्ही करणार आहे. तर म्हणलं आम्हाला पैसे नको, फक्त तू काय करणार आहे सांग आणि तू ऑथेंटिक आहेस का. तर त्याला नगरपालिकेची मान्यता आहे. मग त्या पद्धतीने त्यांना ते दिलं आणि त्यांना मग आम्ही आड घातलं, तू पैशाच्या ऐवजी काय कर, जे रोजगार कचरा वेचक आहेत त्यांची मुलांना तू शैक्षणिक साहित्य दरवर्षी द्यायचं. मग शाहू जयंतीला 26 जानेवारीला आत्ता शैक्षणिक साहित्य आम्ही 195 मुलांना दरवर्षी त्याच्या उत्पन्नातनं ते देत असतो. म्हणजे तो एक विषय चांगला झाला. नंतर इथली लाईट सिस्टीम आहे ती सोलरवर बसवलेली आहे. सोलरवर असल्यामुळे इथली लाईटची व्यवस्था ते पण आम्हाला देणगी दिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे सगळं करत असताना कॅल्क्युलेशन भरपूर असतं लोकांचं. काही एक वर्ग असतो जे पिंडपूजन होतं ना, तिथं 5-10 पैसे टाकत असतात ना लोक. तर त्यानं काय सांगितलं माहिती का समाजात, की सुरुवातीला असं सांगितलं की इथं नवीन स्मशानभूमीमुळं कावळे येत नाहीत, जाऊ नका तिकडं. परत नंतर सांगितलं की ते 10-25 पैसे जे येतात ते एकाचे 250 रुपये धरले तर रोज 5 येतात, गुणिले हे ट्रस्ट लागले. म्हणजे इतकं हास्यास्पद होतं, पण मनाला त्रास पण व्हायचा की असे आरोप होणं हे काही चांगलं नव्हतं. पण आमच्या ट्रस्टचा प्रामाणिकपणा, त्यामुळे आम्ही आरोप सहन करत होतो. 3 वेळा आमच्या ट्रस्टची ही धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केलेली आहे. आणि हे काही आमची हितचिंतक होती, त्यांनी अर्ज दिले होते की असं हो चाललंय असं. 3 वेळेला काही निघालं, पण सगळ्यांनी आम्ही अर्ज बरं का, म्हणजे कुणाचं धाडस होत नाही की ओपनली द्यावं. पण ही गोष्ट खरी आहे की काही वेळेस असं वाटतं लोकांना, काही लोकांनी प्रामाणिक पण दिलं असेल, पण त्याचा फायदा असा झाला की आम्हाला शिस्त आली, अशा गोष्टी व्हाव्यात. आणि काय तक्रारी आल्या तरी आम्ही तोंड देत राहत असतो. अशा अनेक तक्रारी येत असतात. पलीकडची सुद्धा जागा पार्किंगचा प्रॉब्लेम होता. इथले सातारचे माऊलीचे कोणते जागा पुजारी म्हणून व्यक्ती 10 वर्ष त्यांच्या मागं लावलं होतं. त्यांची जागा शासनाचीच होती पण त्यांच्या ताब्यात होती. 10 वर्ष मागं लागून निम्मी जागा त्यांच्याकडनं त्यांनी मोफत दिली, गोड बोलून घेतली. मग तिथं जैन सोशल ग्रुप आहे सातारमध्ये, त्यांनी त्याचं तिथलं डेव्हलपमेंटचं काम केलं. म्हणजे चांगलं काम करत असताना जसं त्रास होत असतो त्याच्यापेक्षा चांगली लोक चांगली भेटत असतात, चांगली लोक बघत असतात बारकाईने. आणि आता त्या काळात जे आम्हाला असे पैसे रस्ते बाहेरून द्यायचे, म्हणजे आम्हाला पाणी दिलं तर ते भांडं धुवायचे, अशी परिस्थिती होती. आता आमचा मान सन्मान करून आम्हाला पैसे, म्हणजे हे जे आम्हाला क्रेडिट वाढलं असेल थोडंफार काय बालाजी ट्रस्टला, त्या ह्या स्मशानभूमीमुळे वाढलं आम्हाला असं वाटतं. आणि हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण काय की बऱ्याच गोष्टी ऐकिवात असतात, गैरसमज असतात. बऱ्याच गोष्टी करत असताना त्याला काही राजकारणाचं वळण लागत असतं. पण हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो का, तर ही स्मशानभूमी आमच्या बालाजी ट्रस्टची एकट्याची नाही, ही सर्वांची स्मशानभूमी.
आणि इथं जे नियम घातलेले आहेत की कुणी दारू पिऊन येऊ नये, गुटखा खाऊन येऊ नये, तंबाखू खाऊन येऊ नये, ह्या सगळ्यावर चांगल्या पद्धतीने आळा घातला. सुरुवातीला शिव्या दिल्या, आमचे बाप काढले, आमच्या पोरांचे बाप काढले, पण आम्ही सगळ्यांनी खंबीरपणे त्याला तोंड दिलं आणि आता कुणालाही इथं गुटखा, तंबाखू, दारू व्यसन करून देत नाही. बऱ्याच जणांची इथं सुटले सुद्धा आहे व्यसन. ही चांगली गोष्ट आहे. आणि सगळं हे श्रेय नाही तर स्वच्छ ठेवायचं. आमचे जयदीप शिंदे आणि हे जे 8 कर्मचारी आहेत, कुठेच कर्मचारी या इकडे सगळे उभं राहा. सगळे सचिन, हा आमचा हिरो आहे बरं का सचिन. महिला कुठे हे 7-8 लोक सेवक. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आज एखाद्याला 50,000 रुपये दिल्याने स्मशानात काम तरी करणार नाही, पण कमी पैशामध्ये सुद्धा हे अत्यंत स्वतःचं घर असल्यागत ते काम सांभाळत आहेत. म्हणजे मी त्यांना सॅल्यूट करतो. त्यांच्यामुळे ही समस्या इथला साधारण 8 जणांचा खर्च असतो. गेल्या महिन्यातच आपण या लोकांचे 1.5 पगार वाढवले, पण त्यांच्या जीवावरच ही स्मशानभूमी चांगली राहते. तर इथला स्मशानभूमीचा खर्च साधारण 1.5 लाखाच्या आसपास दर महिन्याला येत असतो. आणि मेंटेनन्स असतो. दर 5 वर्षांनी कलर निघतो. पूर आला, 3-4 वर्षांनी एकदा पूर येतो, त्यात गाळ साठणं, काही फॅब्रिकेशनचं नुकसान होणं, काही मध्यंतरी तर जवळजवळ 4 लाखाच्या शेण्या बाद झाल्या. आणि शेण्याचं वैशिष्ट्य सांगतो की शेण्या 105 महिला काम करतात बचत गटात. त्या बचत गटातून ते शेण्याचं आपल्याला देतात आणि इथं लोकांना उपयोग होतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रदूषणमुक्त अशी ही स्मशानभूमी एकमेव भारतातली आपली आहे, असं मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतोय. आणि ह्याला सर्वस्वी आमचे कर्मचारी सातारकर आणि आमचा बालाजी ट्रस्टचा ग्रुप जबाबदार आहे. आणि ही स्मशानभूमी आमच्या नंतरही चांगली राहावी म्हणून आम्ही नुकतंच संजय कदम असतील, जगदीश खंडेलवाल असतील, आम्ही नुकताच विचार केला की आमची पुढची पिढी कोण. कारण पैसा आम्ही आता देऊ शकतो, आमच्याकडे पैसा आमच्या व्यवसायातनं बरं का, नाही तर गैरसमज व्हायचा भरपूर आलेला आहे, तर तो आम्ही ठेवू शकतो. पण रोज इथं येऊन त्याचं संगोपन करणं, लक्ष देणं, कारण स्मशान सारख्या गोष्टीत आम्ही आलं तर ह्या मुलांना ताकद मिळत असते म्हणून आम्हाला यावं लागतं. नाहीतर ही मुलं जर गेली तर नवीन माणसं आम्हाला सहजासहजी कामगार मिळत नाही, असलं काम करायला माणसं मिळत नाही. तर त्यासाठी सुद्धा आमचा प्लॅन चाललेला आहे. तुमच्यातलं सुद्धा कोणी इच्छुक असेल की कायमस्वरूपी बाबा मी देखभालीला लक्ष घालीन, आम्हाला पैसा त्यांच्याकडनं अपेक्षित नाही, तर इथं येणं, रोज थांबणं, या मुलांना प्रोत्साहन देणं, इथं काय चुकीचं चालत असेल स्वच्छतेवर लक्ष देणं, अशा अनेक बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यासाठी माणूस मिळणं अवघड आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये सुद्धा आमची मुलं जी आता नवीन पिढी येते त्यांना सुद्धा आम्ही आता हळूहळू शिकवायला लागलेलो आहे. कारण एखादी गोष्ट उभी करणं सोपं सुद्धा लक्ष घालतो म्हणलेले. जर इथं झालं तर पर्यटन तर नक्की वाढेल, पण त्याच्यापेक्षा इथं जे पाणी फिल्ट्रेशनचा प्लॅन्ट आहे हे निम्म्या सातारला पाणी मिळतं, MIDCला पण पाणी ते जातं. तिथं काय स्वच्छता कचरा असतो, तर ते सुद्धा पाणी स्वच्छ ह्या तुम्हाला सगळ्यांना मिळेल असं मला वाटतंय. तुम्ही या ठिकाणी आलात, ऐकून घेतलं शांत चित्ताने. काही प्रश्न असतील तर नंतर मला विचारा. म्हणजे त्यांचं तसं तब्येत फारच बिकट होती, तरी ते बेडवर झोपले होते. मी त्यांना अगोदर फोन केला की असं असं मला यायचं. मग मी गेलो तिथं, मी संजय कदम, जगदीश खंडेलवाल आम्ही तिथे गेलो. गेल्यावर बसा म्हणले मी तुम्हाला सोडतो मला म्हणलं का नाही, म्हणजे माझी लय इच्छा होती, मला ज्यावेळेस आठवायचं त्यावेळेस ह्या स्मशानभूमीसाठी काहीतरी करायचं असं मला वाटत होतं. तुम्ही आला ते बरं झालं. म्हणलं ठीक आहे. म्हणलं आम्हाला असं स्मशानभूमीसाठी गॅस दाहिनी मिळाली, पण बांधकामासाठी खर्च काढला. म्हणले थांबा 5 लाख रुपये घ्या. लगेच 5 लाखाचा चेक काढला. आणि त्यांच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. म्हणले थांबा तुम्हाला सगळेच पैसे देतो, गॅस दाहिनी आणि बांधकामासहित 70 लाख रुपये दिले. आम्हाला विश्वासच बसला की हे माणूस मरणाला टेकलेला आहे. आणि विषय म्हणजे बायकोला बोलवलं, पोरांना बोलवलं, मी 70 लाख रुपये दिले, काय म्हणणं आहे का तुमचं? बरोबर ना. आम्हाला त्यावेळेस इतकं डोळ्यात पाणी आलं की अरे मरणाला टेकलेला माणूस बायका पोरांना बोलवतोय आणि त्यांना सांगतोय मी मेलो तर हे 70 लाख रुपये मी तुमच्याकडचे नाही, माझ्याकडे ठेवलेले तुम्ही द्यायचे.
असं त्यांनी व्हीलमध्ये सुद्धा लिहिलं होतं. म्हणजे किती माणूस हे असतो. त्यावेळेस आम्ही किती तोकडे आहे त्यांच्या पुढे असं आम्हाला जाणवलं. आणि त्यांनी ते ठरवलं जे काम चालू झालं आणि त्यांच्याकडे काही नतद्रष्ट लोक गेली. मला दादांनी त्यावेळेस नंतर सांगितलं 70 लाखाचा चेक मला कार्यक्रमात दिला, 65 लाखाचा 5 लाख रुपये दिले होते. त्यावेळेस दादांनी सांगितले काही लोक आली होती, कशाला दिले, ते होणार आहे का, असे काही कारण म्हणणी चालू झाली. आणि म्हणजे मला पण शंका आली. त्यांनी स्पष्ट कबूल केलं, पण तुम्ही हे पूर्णत्वाला नेलं त्याबद्दल त्यांनी आम्हाला धन्यवाद तर दिलेच. म्हणजे अशा काही घटना घडतात की कलानी साहेब तर स्वतः बघायला यायचे. कलानी नाही, आपले वाघेला साहेब. आणि ही वरची जी हे आहे का नाही चिमणी, ती थोडीशी टिल्ट आहे, अगदी थोडीशी टिल्ट आहे. त्या माणसाने तिथनं उभं राहून सांगितलं राजेंद्र हे असं असतं. म्हणजे इतकं ते त्या कामासाठीच थांबले होते. त्यांच्याकडनं हे काम व्हायचं होतं. आणि ही दोघंही गेले. आपल्याला सातारकरांना एक चांगली वास्तू त्यांनी देऊन गेली. आता ती सांभाळायचं काम आपल्या सर्वांच्याकडे आहे. ही त्या गॅस दैनीची क्रांती. तरी नाही हा प्रकार नाही, स्वतःहून बोलवून देतात. पण आता लोणावळ्यात आणि त्यांनी ठरवले कन्शननी की इथं 3 स्टार एक छानपैकी स्वच्छतागृह लेडीज जेंट्ससाठी बांधायचं. आणि वाचनालय आपण चालू करतोय. आज वाचनालय चालू करायचं कारण असं आहे की बरेच वेळा पूर्वीसारखं कसं होतं की मी इथं पूर्वी लहानपणी बघायचो की जे अंत्यसंस्काराला यायचे दुसरीकडे जिथं जायचो तिथं नव्हतं बघ. जिथं जायचं तर सगळ्यांचे चेहरे असे गंभीर होते, त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलत होते वगैरे. आता मोबाईल घेतात, ह्याची मापं काढ, त्याची मापं काढ, वर्ग त्यापेक्षा चांगले विचार जावेत म्हणून छोटी छोटी पुस्तकं आपण इथं ठेवणार आहे. पुस्तकासारखं ज्ञान नाही. आणि मगाशी झाला विषय की जामर बसवायचं काय मोबाईलला इथं. काय होतं स्मशानात आल्यावर चांगल्या गोष्टी ह्या बाहेर पडतात. तिथं नाक्यावर असतो पण भरपूर चर्चा होती. तिथं भेटतात लोक, तुम्हाला आम्ही पैसे देणार आहे, हे देणार आहे, ते देणार आहे, बरेच मार्गदर्शन करतात. तिथं गेले की विसरून जातात. त्यापेक्षा काय लक्षात राहावं म्हणून थोडंसं आम्ही काही गोष्टी करतोय. काही चुकत असेल तरी सांगा.